सर्वमांगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते. देवा, माझ्या घरच्यांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, माझी प्रार्थना आहे. शेवटी मीही माणूसच आहे ना, त्यामुळे स्वार्थ हा असणारच. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला किती छान संदेश दिला ना, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. म्हणजेच फळाची अपेक्षा न करता कर्म करत राहा. पण आजच्या या कलियुगात आपण हे अंमलात आणू शकतो का? जेव्हा माणूस कोणाशी नातं जोडतो, संबंध जोडतो, तेव्हा त्या व्यक्तीकडून अपेक्षा या असणारच. आणि जर त्या अपेक्षा पूर्ण नाही झाल्या तर त्रास हा होणारच. अपेक्षेशिवाय नातं कसं निर्माण होईल? आणि जर ते झालं तर ते टिकेल? या जगात निस्वार्थ प्रेम फक्त निसर्ग आणि देवच करू शकतात. माणसाला ते कितपत शक्य होईल यात शंकाच आहे. माणूस जेव्हा कामाला जातो तो पगार मिळेल या आशेने, मुलांना लहानाचं मोठं करतो, तो म्हातारपणीचा आधार बनतील या अपेक्षेने. म्हणजेच आपण केलेल्या चांगल्या कामाचं कुणी कौतुक करावं ही अपेक्षा असणं चुकीची नाही. ही अपेक्षा असणं स्वाभाविकच आहे. पण अपेक्षाभंगाचं दुःख पचवण्याची शक्ती सुद्धा आपल्यालाच मिळवावी लागते, हे त्यांना कळत नाही. देवा, ही शक्ती मला दे. थँक्यू.